क्लीन बाकीचे थोडे गेले मंगळसूत्र आहे ना. हां तुळजापूर दागिने गहाळ प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आलेला आहे, काय त्याची नेमकी आताची स्टेज आहे? सदर त्या प्रकरणातील जे मुख्य आरोपी आहेत सध्या महंत चिलोजीबुवा गुरु हमरोजीबुवा यांचा मान्य सेशन कोर्टाने त्यांचा जामीन नाकारला होता. त्यानंतर जामीन नाकारल्यापासून आमचा त्यांचा शोध चालू आहे सुरुवातीपासूनच, परंतु ते त्यांची ओळख लपून फिरत आहेत. तिथले काही आपले जे सोर्सेस आहेत त्या सर्वांचा आम्ही सोर्सचा प्रयत्न करून त्यांचा शोध घ्यायचा प्रयत्न केला आहे, परंतु ते काही मिळून आलं नाही. म्हणून CRPC कलम 73 प्रमाणे त्यांच्यावर निरंतर वॉरंट जाहीर करण्याप्रमाणे मान्य न्यायालयाला आम्ही प्रस्ताव दिलेला आहे. त्यांनी हायकोर्टमध्ये जामिनासाठी अर्ज सादर केलेला आहे, परंतु तिथे आम्ही अतिशय चांगलं म्हणणं मांडलेलं आहे. सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये जे महत्त्वाचे जे आम्हाला साक्षीदार भेटलेले आहेत त्यांची आम्ही डिटेलमध्ये स्टेटमेंट नोंदवलेले आहेत. 164 प्रमाणे मान्य न्यायालयातून त्यांचे आपण स्टेटमेंट पण केले आहेत. सध्या याच्यातला डॉक्युमेंटरी पुरावा फार मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे त्याचे जे आहेत मंदिर तहसीलदार असतील तुळजापूर असेल यांच्याकडून आपण जे डॉक्युमेंट्स घेतोय आणि त्यांचे सगळे सिक्वेन्सिंग लावायचं काम चालू आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये काही आरोपींची नावं बऱ्याच लोकांवरती आरोप करण्यात आलेले आहेत जे काही साक्षीदार आहेत त्यांच्याकडून. तर फक्त आरोपींच्या आधारे आपल्याला काम करता नाही, तर त्यासाठी आवश्यक असा पुरावा आम्ही त्याचा ॲक्च्युली जो आपल्याला आलेला आहे तो आम्ही त्याचा टॅब्युलायझेशन व्यवस्थित करतोय आणि तपास योग्य मार्गावरती आहे आणि आम्ही लवकरच त्याच्यामध्ये आरोपींना अटक करू. नार्को टेस्टची मागणी केली जाते, आवश्यकता वाटते नार्को टेस्ट करावी अशी गृहमंत्र्याकडे मागणी केलेली आहे पत्र लिहून की नार्को टेस्ट केली पाहिजे ज्या ताब्यात आरोपी आहेत त्यांची. नाही, आरोपी अजून आपल्या ताब्यात आलेले नाही आहेत. आरोपी ताब्यात आल्यानंतर आपण त्यांच्याकडे पहिल्यांदा चौकशी करणार आणि त्याच्यानंतरही जर आपल्याला जर वाटलं त्याच्यानंतरची पुढची स्टेज आहे. त्यांना आता काय आवश्यकता वाटत नाही सध्या ताब्यात आहेत ते? नाही, अजून एकच आरोपी त्या ॲक्च्युली गुन्ह्यामध्ये काय झालेलं आहे की जे आरोपींची नावं दिलेली आहेत त्याच्यातलं फक्त चिलोजीबुवा महंत आहेत हे जिवंत आहेत, बाकीचे जे महंत होते ते सगळे मयत झालेले आहेत. आणि इतर जे आरोपींचं त्यांनी पलंग्यांचं नाव दिलेलं आहे, तर ते पलंगे ॲक्च्युली त्यांच्या त्या काळामध्ये कोण कोण होतं यांचं जे आहे त्याची माहिती आपण मंदिराकडून मागवलेली आहे की कोणत्या काळातले एक्झॅक्टली आपल्याला गेलेले आहेत. त्यामुळे त्यांची नावं आपल्याला अजून ते मंदिराकडून येणं बाकी आहेत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.